सिझेरियन सेक्शन हे मुलाच्या जन्मापासून ते आईच्या मृत्यूपर्यंत आयुष्यभराचे अपंगत्व असते. बरेच लोक सहसा असे बोलून जातात की अरे, सिझरचे दुखणे काही नाही तर फक्त पोट कापले जाते. पण मी तुम्हाला सांगते की बाळाला आपल्या शरीराचे 8 पडदे कापून जगात आणायचे आहे. होय, कदाचित पोट कापल्याची भावना सिझेरियन करण्यापूर्वी भूल दिल्याने समजत नाही, पण अर्ध्या तासात सलाईनचे 3 तास संपल्यावर ज्यात सिरिंजच्या सहाय्याने मणक्यामध्ये इंजेक्शन दिलेले हे स्पायनल इंजेक्शन स्त्रीच्या पाठीत आयुष्यभर वेदना देतात. पुढील 24 तास प्रचंड वेदना घेऊन येतात. अशा प्रकारची वेदना जिथे तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमच्या शरीराचा एक भाग कापला आहे परंतु औषध दिले नाही. पण होय, 48 तास या वेदना सहन केल्यावर ते टिकून राहते. पहिले 24 तास तुम्ही स्वतःला अंथरुणावर देखील फिरवू शकत नाही. वॉशरूमसाठी स्वतः चालणे हे तर विसरूनच जावा. जेव्हा ॲनेस्थेसियाचा सेवानिवृत्तीचा कालावधी संपतो तेव्हा तुम्हाला कापलेल्या कोंबड्यांप्रमाणे घसा मारावा लागतो. 24 तासांत 24 सलाईन दिल्या जातात आणि जेव्हा ते सलाईनच्या सिरिंजने तुमचे दोन्ही हात एक एक करून पंक्चर करतात तेव्हा इंजेक्शनच्या ठिकाणी काय वेदना होतात हे मला सांगण्याची गरज नाही. हातात कॅनोला सलाईन चालू असते, मूत्रमार्गात कॅथेटरचे गोठलेले शरीर थरथरत असते. आणि तरीही या सगळ्या धडपडीत आपल्याला नवजात बाळाला स्तनपान करावं लागतं आणि नातेवाईकांकडे पाहून हसावं लागतं आणि वरच्या बाजूला आजूबाजूच्या 100 लोकांना आणि नातेवाईकांना न विचारलेले सल्ले ऐकावे लागतात. म्हणून ज्यांची मानसिकता आहे अशा लोकांना मी विचारू इच्छिते की सी सेक्शनद्वारे बाळाला जगासमोर आणणाऱ्या स्त्रीचा तिच्या बाळाशी कोणताही सखोल संबंध नाही जसे सामान्य योनीतून जन्म करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या नवजात मुलांशी असतात. खरंच, तुम्हाला माहीत आहे की बाळाच्या जन्मानंतर काही वेळा आपण थकून जातो, चिडचिड करतो, कधी कधी बसून लगेच उठता येत नाही. आम्ही वाकून मुलाला उचलू शकत नाही. आम्ही जड वस्तू उचलू शकत नाही. आम्ही जास्त काळ चालू शकत नाही. आम्ही रांगेत उभे राहू शकत नाही. पाठ दुखते म्हणून वाईट, पण तरीही आपण सर्व काही करतो. आम्हाला हे करावे लागेल कारण आम्ही स्त्री म्हणून जन्माला आलो आणि आता आई बनलो आहोत. आणि तरीही जर तुम्हाला असे ऐकायचे असेल की सिझेरियन प्रसूतीसाठी काहीच नाही त्रास होत, खूप त्रास होतो, तो आपल्यालाच माहीत असतो. त्यामुळे कृपया लक्षात ठेवा की ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन डिलिव्हरी असो, स्त्री, आई, पत्नी आणि तिच्या अनेक भूमिका, या दोन्ही प्रकरणांमध्ये वेदना सहन कराव्या लागतात आणि ती फक्त त्याशिवाय कशालाही पात्र नाही. आदर आणि काळजी करा आईची, तिने एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जन्म दिलाय.